ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै मौली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा एक प्रश्न आहे. खूप जबाबदाऱ्यांमुळे शरीर थकलेले आणि मन अस्थिर असताना साधना टिकवणे कठीण होते. सद्गुरू कर्ताभाव विरतो. अशावेळी सद्गुरूंना शरणागत होत अट्टाहासाने प्रयत्न करत असताना कोणी मनाविरुद्ध वागलं किंवा काही कारण नसताना सतत कुठल्या तरी गोष्टीने टोचत राहिलं तर वाईट वाटतं, मन उदास होतं, मन नकारात्मक विचारात गुंतते. हे असं का झालं, असं का बोलले इत्यादी. तसेच काही व्यक्ती परिस्थिती टाळता येणे शक्य नसल्यास किंवा सतत चिडचिड, तक्रार, निंदा करणारे, रागीट, नकारात्मक ऊर्जा असलेले लोक आजूबाजूला असतील व आपल्याला समजते की आपण देवभावापासून दूर जात आहोत, मग मन कुठेतरी भटकत आहे. अशावेळी नकारात्मक लोकांमध्ये राहूनही साधकाने आध्यात्मिक ऊर्जा कशी टिकवावी, हा प्रश्न एवढाच उत्तर आहे की नकारात्मक परिस्थितीत नकारात्मक माणसं आजूबाजूला असताना आपल्या ठिकाणी आध्यात्मिक ऊर्जा टिकवायची कशी, हा एक प्रश्न आहे. अशावेळी शांत राहण्यासाठी काय साधना करावी. शांत वातावरणात साधना करणे सोपे असते, पण प्रतिकूल परिस्थितीत निंदा ऐकूनही शांत राहणे, थकवा असूनही स्मरण ठेवणे कसे जमवावे. आपला आध्यात्मिक प्रवास योग्य दिशेने चालला आहे. परिस्थितीमध्ये साधना कशी टिकवायची आणि म्हणजे साधना टिकवणे आणि आध्यात्मिक ऊर्जा टिकवणं, आणि त्याच वेळेला शांत राहण्यासाठी साधना कोणती करायची, कशी करायची. आणि शांत वातावरणात साधना करणे सोपे असते, पण प्रतिकूल परिस्थिती निंदा ऐकूनही शांत राहणे, थकवा असूनही स्मरण ठेवणे कसे करावे. आणि आपले आध्यात्मिक प्रवास कसा चालला आहे हे कसं समजावं. ह्या 3 गोष्टी आहेत. एकाच अंगाने त्या सगळ्या आहेत. तिथे महत्त्वाचं लक्षात घ्या की सर्वसाधारणपणे सर्वांच्या मनाची स्थिती अशीच असते की लगेच साधनेला बसला आणि साधना सुरू झाली. ही फार थोड्या लोकांसाठी सहज होते, आणि त्यांना जर ती सवय असेल ती सहज होते. सवय पाहिजे. सवय पाहिजे म्हणजे कशी होते की पुन्हा पुन्हा आपण जितके प्रयत्न करू साधनेचा, आणि प्रयत्न करता करता ही मनाची अवस्था सहज होते की साधनेला बसल्याबरोबर मन शांत होणं, आणि तिथे आपण योग्य दिशेने ती साधना करत राहायला लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रथम साधना आपण काय करतो हे कळलं पाहिजे. शब्दाने कळणं आणि त्या साधनेचा प्रत्यक्ष अर्थ बोध समजून त्या पद्धतीने साधना करणं हे मोठा फरक आहे. दुसऱ्या शब्दाने कळतं आपल्याला बऱ्याच वेळेला. म्हणून साधना म्हटल्यानंतर नेमकं पहिली गोष्ट साधना करायची म्हणजे नेमकं काय करायचं. तर नुसते डोळे बंद केले आणि डोळे बंद करून बराच वेळा आपण बसतो किंवा काही लोक नामस्मरण करत असतात किंवा काही लोक प्रार्थना म्हणत असतात. अशा निराळ्या पद्धतीने लोक साधना करायचा प्रयत्न करत असतात. इथे प्रत्येक मार्ग योग्यच असतो, वाईट आहे चुकीचं असं काही नसतं. पण सद्गुरू प्रणित साधना असे शब्द आपण नेहमी वापरत असतो.
तर सद्गुरू प्रणित साधनेमध्ये परमेश्वराचा अनुभव घ्यायचा असतो. लक्षात घेऊ का? हे जे परमेश्वरी तत्व आहे त्याचा अनुभव घेता येतो, त्याला पाहता येत नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की आपण म्हणून परमेश्वराला मला पाहायला येतं, तसं पाहता येणार नाही, त्याचं मूळ स्वरूप पाहता येणार नाही, पण त्याचा अनुभव घेता येतो. सद्गुरूंनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे आपण जर प्रयत्न केले तर तो अनुभव येतो. फक्त तो अनुभव हाच आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून साधना करताना प्रथम डोळे बंद का करायचे असतात? तर बाह्य विषयांपासून आपल्याला अलिप्त व्हायचे. डोळे उघडे केले की आपल्याला बरीच दृश्य दिसतात, माणसं दिसतात, हे सगळं काही चालू राहतं आपलं. आणि ती जी प्रोसेस आहे आपली बाह्य विषयांशी संबंधित होण्याची डोळ्याच्याद्वारे, ती आपण पहिली थांबवतो. दुसरी गोष्ट, आपण एकांतात का बसावं की तिथे मग आवाज ऐकू येत नाही, म्हणजे कानाच्या ठिकाणी तिथे डिस्टर्बन्स होत नाही, म्हणून ध्वनीपासून अलिप्त, दृश्यापासून अलिप्त. नाक काही बंद करता येणार नाही म्हणून नाक चालूच राहील, त्याला काही प्रॉब्लेम नाही. स्वाद तो जीभ आतमध्ये असल्यामुळे स्वादाचा प्रश्न, पण जर कांद्याच्या भजीचा वास आला तर तुमची साधना राहणार नाही. कळलं? कारण ज्याला तर भजी म्हटलं तोंडाला पाणी येणं वगैरे सगळं सुटलं की मग कशी साधना होईल? म्हणजे विषयांपासून अलिप्त होता आला पाहिजे. लक्षात, साधना ही प्रथम बाह्य विषयांपासून आपल्याला अलिप्त होता आला पाहिजे. अलिप्त का व्हायचं? एक एक कारण समजून घ्या. अलिप्त होण्याचं कारण एवढंच आहे की जाणीवेचा, म्हणजे आपल्या मनाचा, आता आपल्याकडे मन आहे, जाणीव म्हणण्यापेक्षा डोळे बंद केल्यानंतर मनाचं कार्य चालूच राहतं आणि सर्व बाह्य विषयांशी संबंधित हे मन सतत लिप्त होत असतं. म्हणजे आपण इतर वेळेला ज्या वेळेला सगळ्यांशी बोलतो, चालतो, पाहतो, अगदी काही नाही तर गपचूप असतो ते मनातल्या मनात विचार करत असतो. म्हणजे सतत बाह्य विषयांशी संबंधित होणं किंवा विचाराशी लिप्त होणं, अशा दोन गोष्टी आपल्याकडे सतत चालू असतात. आणि तो त्या गोष्टी जोपर्यंत चालत असतात तोपर्यंत साधना होऊ शकत नाही. कारण मनाचा स्वभाव एका वेळी एकच गोष्ट करणं हा आहे. म्हणजे आपण पाहत असतो तर पाहतच असतो, तिथे दुसऱ्या गोष्टी काहीच करत नसतो. ज्यावेळेला एखादी गोष्ट ऐकत असतो त्यावेळेला आपलं पाहणं त्या क्षणासाठी थांबतं. पण कधी कधी आपल्याला वाटतं आपण पाहतो पण ऐकतो पण स्प्लिट ऑफ सेकंड्स मध्ये आपण एकदा पाहतो नंतर ऐकतो, आधी पाहतो नंतर ऐकतो, असं होतं. कारण स्प्लिट ऑफ पाहण्याची जी वेग आहे, म्हणजे दृश्यापासून जी प्रकाश किरणं आपल्याकडे येतात, दृश्याचा जो वेग आहे तो अधिक आहे प्रकाशाचा, त्यामुळे दृश्य आधी दिसतं आणि ध्वनीचा वेग कमी असल्यामुळे तो नंतर येतो. आणि पण त्याचं इतकं स्पीड ऑफ सेकंड मध्ये आपलं ते लक्षात नाही. म्हणून टीव्ही बघताना आपण पाहतो पण आणि ऐकतो पण असं आपल्याला वाटतं की पिक्चर बघतोय, कोणती गोष्ट पाहतो तर पाहतो आणि ऐकतो असं एकाच वेळा करतो, तसं होत नसतं. काही क्षणात आपण पाहतो आणि दुसऱ्या क्षणात आपण ऐकतो, परत काही क्षणात पाहतो, परत दुसऱ्या क्षणात ऐकतो, अशी आपली गोष्ट चालू असते. आणि त्यामुळे मन हे सतत काही ना काही गोष्टींमध्ये गुंतत असतं. आणि हे गुंतणारं मन त्याला साधना जगू शकणार नाही. कारण एकच, जे पाहायचं आहे ते पाहण्यासाठी दृश्य जगतापासून आपल्याला दूर होता आलं पाहिजे. आता दृश्य जगतापासून दूर होण्याची कला आधी समजली पाहिजे. पहिलं एक लक्षात ठेव. तर कसं होतं, आपण सतत काही ना काहीतरी गोष्टीमध्ये इतके गुंतत असतो आणि त्या गुंतण्यातून आपली एनर्जी फुकट जात असते. किंवा कधी कधी आपण चांगल्या गोष्टी पाहत असतो तरी त्याच्यात आनंद होत असतो, पण तिथेही थकतो. आणि मनाच्या विरुद्ध गोष्टी काढल्या तर तिथे आपण अगदी थकून जातो, म्हणजे निराश होतो वगैरे जे आपण म्हणतो ना, ते तिथे असतं. साधनेमध्ये ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. ह्या गोष्टी थांबल्या म्हणजे आपण पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे जगाशी जे संबंधित होत असतो ती प्रोसेस आपल्याला थांबवायची. म्हणून एकांतात बसावं लागतं किंवा एकांत स्थळी जाऊन किंवा सकाळी कुठेही कोणाचा डिस्टर्बन्स नाही अशा ठिकाणी बसावं असं जे म्हटलं जातं असेल, तो एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. एकदा आपण अशा ठिकाणी आणि अशा अवस्थेत जेव्हा बसतो ती प्रक्रिया तिथे सुरू होते साधनेची. निवांत होतं तिथे, बाहेरच्या गोष्टी आपल्याकडे येत नाहीत.
त्यामुळे मन तिथे वळत नाही. पण विचार येत असतील, कारण विचार थांबण्याची कला, नंतर त्याच्यातून विचाराला पण दूर कसं करतात ती एक वेगळी कला आहे. आणि म्हणून इथे हे करत असताना प्रथम आपल्या मनामध्ये सद्गुरूंना, संतांना जो मनामध्ये जो आदर आहे, कृतज्ञता आहे, त्या अंगाने सद्गुरूंना किंवा संतांना नमस्कार केला पाहिजे. म्हणजे तिथे एक आपल्या मनामध्ये तो भाव निर्माण होतो. दुसरी गोष्ट अशी असते की आपल्याला परमेश्वराला पाहायचं आहे, म्हणजेच कोणताही आकार पाहायचा नाही. समजून घ्या, पाहायचं म्हणजे अनुभवायचं. पाहायचा अर्थ इथे अनुभवायचं आहे. तिथे परमेश्वर निराकार आहे आणि म्हणून निराकाराचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे, महत्वाचं. म्हणून दृश्य जगत हे साकार असतं, सगुण असतं, आणि त्यामुळे ते पाहिलं तर तिथे परमेश्वराचा अनुभव येत नाही, तर तो दृश्याचा अनुभव येतो. पण आपल्याला ती दृष्टी नसते साकार रूपामध्ये परमेश्वराला कसं पाहायचं. आणि म्हणून ह्या सर्व दृश्य जगतापासून जेव्हा आपण अलिप्त होतो, सद्गुरूंना शरणागत होतो, आणि सद्गुरूंना शरणागत होताना जो आपल्या मनामध्ये जो आदर असतो, प्रेम असतो, किंवा देवभाव निर्माण होतो, आणि त्या देवभावातून आपल्याला पाहायला सांगतात सद्गुरू. किंवा एखाद्या गोष्टीवर, आता बऱ्याच वेळ लोक एखाद्या गोष्टी स्थिर व्हायला सांगतात, पण सद्गुरू कोणत्याही बाह्य गोष्टीवर स्थिर व्हायला सांगत नाही. कारण दृश्य जगतापासून आपल्याला दूर जायचं आहे, म्हणून डोळेच बंद करावे. डोळे बंद केल्यानंतर सुद्धा आपण पाहत असतो, हा आपल्याला अनुभव येतो. डोळे बंद करून, प्रत्येक डोळे बंद करून बघा, तुम्ही काय करता ते बघा. तुम्हाला काय कळतं? आवाज ऐकाल, पण समोर काही दिसत नाही, पण आपण पाहत असतो. आता हे जे आपण पाहत असतो तिथे काही दिसत नाही म्हणून त्याबद्दल कसला विचार येत नाही. काळोख ज्याला म्हणतात, तर काही दृश्य दिसत नाही म्हणून तिथे काही कळत नाही. आणि हे काही न कळल्यामुळे हे जे मन असतं, ह्या मनाला काहीतरी कुठेतरी चिटकायची सवय आहे दृश्याच्या संदर्भात, आणि त्याला काही दिसत नसल्यामुळे ते अधांतरी होतं, दिसत नाही. मग काय करायचं? त्या मनाला मनाने मनाच्या मुळाकडे जाण्याचा एक मार्ग तिथे सांगितला जातो. म्हणजे हे पाहतं ते कोण पाहतं? मन पाहतं. काळोख पाहिल्यानंतर काळोखाचा अनुभव कोणाला येतो? आपण म्हणतो मनाला येतो. कधी बऱ्याच वेळा आपण म्हणतो मला येतो, पण मलाही येत नाही आणि मनालाही येत नाही. कारण हा अनुभव जो पाहतो आहे त्यालाच येत असतो. काय म्हणतो ते लक्षात येतो. पाहणं चालू आहे, पाहणं चालू नंतर पाहणारा जो आहे त्या पाहणाऱ्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. हा पाहणाराच ईश्वर आहे. हा पाहणारा ईश्वर आहे. म्हणजे मी पाहतो नाही, मी अमुक पाहतो नाही, की मन पाहतं हेही नाही, तर पाहणारा हा ह्या सर्वांपेक्षा वेगळा आहे हे कळत नाही आपल्याला. कारण आपण पाहतो हे मी अमुक तमुक पाहतो ह्या भावातून पाहत असतो, तिथे मनाचं कार्य चालू होतं. आपल्याला मी अमुक तमुक नावाचा किंवा स्त्री आहे पुरुष आहे ह्या भावातून जेव्हा पाहत असतो त्यावेळेला हे पाहणं मीपणाचं असतं, आणि जिथे मीपणा असतो तिथे देवाचा अनुभव येऊ शकत नाही. तिथे मी पण बाजूला गेलं पाहिजे, आणि हे मीपणा रहित होऊन पाहायचं असतं. आणि मैपणा रहित होऊन जो पाहणारा आहे तो देव आहे. लक्षात येतं का तुमच्या सगळ्यांच्या? कळायला कठीण आहे, पण ज्या स्टेप सांगितल्या त्या स्टेप प्रमाणे जर तुम्ही पाहायला लागला तर एक वेळशी येते की तुम्हाला त्याचा अनुभव येतो. म्हणून परमेश्वराला पाहणं हा वेगळा प्रकार आहे. डोळे उघडे ठेवून पाहणं एक प्रकार आहे, दुसरा डोळे बंद करून पाहत आहे. साधना ही डोळे बंद करून करण्याची एक अवस्था आहे, त्याला आपण एकांत साधना म्हणतो. तिथे पाहता पाहता पाहणं दूर असावं असं शब्द वापरलेला आहे. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेते, तो हा शियरी पाहिला डोळे बरी, पाहता पाहणे दूर असावे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली हा कसं पाहायचं ते सांगतात.
काय सांगताय? सत्य ज्ञानानंद म्हणजे सच्चिदानंद स्वरूप, जसं आपण सच्चिदानंद स्वरूप म्हणतो ते सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण. हे सत्यानंद तत्व कसं आहे? आकाशालाही व्यापलेलं आहे. गगनाचे प्रावण आकाशालाही पांघरलेलं आहे, व्यापलेलं आहे. म्हणून सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण. नाही रूप, त्याला रूप नाहीये. नाही गुण, ते गुण नाही. नाही वर्ण, तिथे रंग नाही. नाही रूप, नाही गुण, नाही वर्ण, जेथे तो म्हणजे आता तो म्हणजे कोण? तो परमेश्वर. मग अशी आपण म्हणतो निराकार परमेश्वर पाहायचा आहे. तर तेच हे सांगतायत, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण. नाही रूप गुण वर्ण जेथे तो. आता तो पाहायचा, तो कसा पाहायचा? तो हा कोण? हा जो पाहणार आहे तो हा जो तो आहे, म्हणजे ज्याला आपण अनंत स्वरूप परमेश्वरी शक्ती आहे. तीच शक्ती ह्या शरीरातून पाहते. तो हा पाहणार, तो हा श्रीहरी पाहणार. तो हा श्रीहरी आहे, तो श्रीहरी आणि हा श्री एकच आहे. तो हा श्रीहरी पाहिला डोळे बरी, म्हणजे समोरचं दृश्य बाजूला करून जो ज्याला पाहायचं आहे, ज्याला अनुभव आहे, तिथं अनुभव पाहायचं म्हणजे अनुभव. तो हा श्रीहरी पाहिला म्हणजे अनुभवला. डोळे बरी, डोळे भरून म्हणजे अगदी मन भरून अनुभवला. कोण अनुभवतं? हे संत. आपल्याला ते अजून अनुभवता येत नाही आणि म्हणून तिथे कळत नाही की परमेश्वर कसा आहे. तो हा श्रीहरी पाहिला डोळे बरी. कसं पाहायचं? पाहता पाहणे, म्हणजे समोर पाहतो ते पाहणं, दूर चालू आहे. म्हणून समोर पाहायचं, दूर करायचं, आणि जे उरेल तिथे देव असेल, म्हणजे उरला उरे विठ्ठल. आता ही साधना सद्गुरूपणी साधना, म्हणजे संतांनी अगदी नाथ संप्रदायाची ती साधना आहे खरं सांगतो. म्हणजे अगदी आदिनाथांपासून ही साधना गुरु शिष्याला देत असतो. अतिशय पण हे देत आपल्यापर्यंत आलेले, आपल्या सद्गुरूंना आपल्यापर्यंत आलेली. आणि म्हणून ही जी साधना आहे ही दिव्य साधना आपण म्हणतो. ही दिव्य साधना जोपर्यंत जशी आहे ती कळत नाही. पहिले शब्दानेच लोक नुसतं बोलत राहतात, ते तिथे गोल गोल फिरत राहतात, त्यांना ते जमणार नाही. तिथे खरं म्हणजे सतत ही साधना सद्गुरूंबरोबर बसून करता आली पाहिजे. तिथे त्यांच्याशी चर्चा करता आली पाहिजे. तिथे शिष्याला अनेक प्रश्न येतील, ते प्रश्नाचं त्यांनी त्याला उत्तर देऊन त्याचं मनाचं समाधान करायला हवं. आणि त्यामुळे ऐकली आणि झालं असं होत नाही. सद्गुरूंनी आपल्या बऱ्याच लोकांना ही दिव्य साधना दिलेली आहे पूर्वीची, अगदी भरभरून दिली. पण सद्गुरू म्हणतात त्यांना पचवता आली नाही. पचवता येतं म्हणजे कधी कधी अन्न चांगलं असतं पण आपलं डायजेस्टिव्ह सिस्टमच चांगली नसेल तर आपल्याला पचवता येत नाही म्हणतो ना, तसं आहे. ज्ञान प्रचंड पवित्र म्हणतो, असं नाही साधं सुद्धा पवित्र नाही, पण ते सद्गुरूंना शरणागत होऊन अनुभवता येतं. सद्गुरूंचा शब्द न शब्द आपल्याला कसा धरायचा आहे ते कळलं पाहिजे. ते एकदा कळलं की मग ती साधना बरोबर चालते, नाही तर तोपर्यंत ती साधना होत नाही. बऱ्याच लोकांचा तो काही समज आम्ही साधनेला बसतो करतो, पण त्यांनी करू नये असं नाही, तरी प्रयत्न करत पाहिजे. एक दिवस हे की कोणतरी त्यांना समजावून सांगेल आणि त्याच्यावर आणखी त्यांची प्रगती होईल. म्हणून साधने ही सवय असावी लागते. तुम्ही म्हणा आता माझं मन अप्रसन्न आहे, त्रास आहे, मी आता साधनेला बसतो, म्हणजे ताण लागले की वेळ खणतो. वेळ खाण्यापर्यंत तुमची तहानेने प्राण निघून जातो, कळलं नाही. तर साधनेचा अभ्यास हा रोज केला पाहिजे. रोज काही हो, साधना प्रथम नंतर बाकीच्या गोष्टी. हे ज्याला आवड निर्माण होते त्याला ते सोपं होतं. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा आपण साधना करूया, आता आपण हे करूया ते करूया, इथे जाऊया तिथे जाऊया, तर तिथे ते जमणार नाही. तिथे मनातून जिज्ञासा प्रचंड हवी लागते. तिथे सद्गुरूप्रती शरणागती असावी लागते. सद्गुरू दिलेलं साधना म्हणजे शिवधनुष्य आहे हे समजून घ्या. शब्दाने किती जरी समजल्यासारखे वाटलं तर ते शिवधनुष्य रावणासारखं आहे. रावणालाही शिवधनुष्य पेलवता नाही आले. तो प्रभू रामचंद्राने पेलवलं, कारण त्यांचं मन शुद्ध होतं, निर्मळ होतं, निरंकारी होते.
आणि त्यामुळे त्यांना जमलं असं जे म्हणतात. तसंच हे जे शिवधनुष्य आहे, ही साधना म्हणजे शिवधनुष्य आहे. आणि त्यासाठी त्यालाच जमते की जो सद्गुरूंना अतिशय शरणागत होतो, अतिशय शरणागत. थोडं शरणागत नाही, आपण थोडे थोडे शरणागत असतो. म्हणजे आपली वेळ हवं ते आपण करून बघतो, मग नंतर आपण सद्गुरूने काय सांगितलं ते करायचा प्रयत्न करतो. ते त्याला शरणागती म्हणत नाही. आणि म्हणून ह्या शरणागतीतून जेव्हा साधना काय करायचं आहे त्याची जी थोडीशी प्रोसेस समजावून सांगितली तुम्हाला, ते करायचं असेल, ती जर करायला लागेल तर पहिला अनुभव येतो तो मन अतिशय निवांत होतं. जर साधना करताना आपलं मन निवांत होत असेल तर ती आपली पहिली स्टेप बरोबर आहे. तर कुठे कुठे आपण बरोबर आहे की चूक आहे कळण्यासाठी. आता इथे निवांत होता होता आणखीन एक गोष्ट होते, आपण झोपतो किंवा नेणीवेत जातो. दोन गोष्टी आहेत तिथे, निर्वाण अवस्था म्हणतात त्याला, किंवा झोप लागते. आता झोप लागली की निर्वाण अवस्था झाली, कसं कळणार? काही कळत नाही. आपण कुठे गेलो हे कळत नाही. बरं जाऊन उठतो आपण, अरे कुठे होतो, असा होता ना प्रश्न. आता इथे निर्वाण अवस्थेमध्ये जर त्या अवस्थेमध्ये स्वप्न पडत असेल तर आपण झोपलो. झोपलो कधी कळतं, तिथे स्वप्न पडतात. पहिले साधना करता करता मन निवांत होतं आणि निवांत होता होता आपण बऱ्याच वेळेला झोपतो म्हणजे तिथे आपल्याला स्वप्न पडतं आणि स्वप्न पडलं तर पूर्ण आपण झोपलो म्हणून. पण जर स्वप्न पडलेलं नसेल आणि तरी सुद्धा आपण निवांत अवस्थेत आहोत, काही कळत नाही, क्षणभर काही कळत, निर्वाण अवस्था म्हणजे कुठे आहो काही कळत नाही, ती म्हणजे आपली मूळ अवस्था आहे, जे मूळ स्वरूप म्हणतो तीच आपली अवस्था आहे. निर्गुण निराकार स्वरूप, जे परमेश्वराचं निराकार स्वरूप तेच आपले. म्हणून ती निर्माण अवस्था नव्हे, ती सुभान अवस्था असते. आता हे कळायला कठीण जातं, कळत नाही म्हणतो. पण ती अवस्था कळणारा माणसं भाग्यवान आहे पाहिजे, की आपण त्या परमेश्वराशी एकरूप होतो आणि त्या शक्तीशी एकरूप झाल्यामुळे बाहेरचं कसलंच भान राहत नाही. फक्त त्या तत्वाशी एकरूप झाल्यामुळे तिथला जो अनुभव आहे तो शब्दाने मांडणे अशी अवस्था राहत नाही आणि त्याला म्हणतो आपण सुभान अवस्था. अर्थात ही अवस्था हा एक अनुभव आहे, त्याच्यातूनही परत पुढे जायचं आहे की त्या सुभान अवस्थेतूनही परत पुढे जावं लागतं. की सुभान अवस्था राहत नाही, तिथे किंचितशी जागृती राहते, किंचितशी निर्वाण अवस्था असते. पण केवळ असणे पण अनुभवता येतं आणि ही केवळ असणे पण अनुभवायला लागलं ती सुद्धा परमेश्वराच्या अनुभूतीचा तो परिणाम आहे, हे लक्षात घ्या. तिथे मनामध्ये कोणतेही विचार नसतात, केवळ आहोत हे कळत असतं. म्हणजे असणे पण लक्षात येत असतं आणि असणे पण जेव्हा लक्षात येतं तेव्हा ती जी अवस्था असते त्यावेळेस ते मन दिव्यत्वाकडे वळतं. महत्वाचं म्हणजे आपोआप ते होतं. आपण किती जरी ते करायला लागेल तर होणार नाही. पण जशी ही सवय ज्यावेळेला लागते एका ठिकाणी बसून निवांत होण्याची, तेव्हा साधकाच्या मनाची प्रगल्भता वाढायला लागते, मनामध्ये प्रज्ञाशक्ती जागृत होते, मनामध्ये शांत निवांतपणा यायला लागतो आणि तो कुठेही दुसऱ्या डोळे उघडल्यानंतरच इकडे तिकडे जास्त धावाधाव करायला बघत नाही, ते काहीतरी शांत राहतं बस. म्हणजे डोळे उघडल्यानंतरही तो परत बाह्य विषयांशी लिप्त होत नाही. पण थोडा वेळ तशी अवस्था येते, पण थोडा वेळ परत तो एरी माझ्या मागल्या करत परत सगळ्यांशी चिटकत जातो, लिप्त होतो बाह्य विषयाची. आता ही जी अवस्था एकदा कळली की तो अनुभव एकदा कळला की पुन्हा 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 केल्याने त्या मनाला ती वळण लागतं आणि वळण लागल्यामुळे मनाला जराशी जरी सूचना दिली की आपण बसूया साधनेला, की आपण अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया म्हटलं की मन तसं पटकन वळतं. सवयीने सवय लावायला लागतं, म्हणून ते एका दिवसाचं काम नाही म्हणतात ते त्यासाठी. आता हे पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे पुन्हा पुन्हा करताना अनेक प्रश्न निर्माण होतील, अडीअडचणी. आता जशी अडीअडचणी आली की आपल्याला एका जागी बसून साधना जमत नाही, मन अस्थिर असेल तर नाही जमणार, अस्थिर मनाला साधना जमणार नाही, आजारी माणसाला साधना जमणार नाही. ज्याला सवय नाही त्याबद्दल होतं. नवीन माणूस आणि आजारी आहे, काहीतरी दुखत आहे, त्याला म्हणतो साधनेला बसल, नाही बसता येणार, कारण मन स्थिर होऊ शकत नाही. कसलं तरी संकट आली आणि मग साधनेला बस म्हटला तर बसू शकणार नाही, कारण त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार येणार
तिथेच तो बसला डोळे बंद करून तर विचार कसला येणार, ते काहीतरी कोणी अपमान केला असेल तर, किंवा काही अडचण असेल तर, जर उद्याची चिंता ज्याला असेल त्याला साधना जमणार नाही. म्हणून साधना जमत नाही, कारण ह्या अवस्थेतून बहुतांशी माणसं ह्या अवस्थेतच असतात. त्यांना कुठेतरी घरची अडचण असते किंवा बाहेरची अडचण असते, काहीतरी असतं किंवा काहीतरी मनाला लागलेलं असतं, काहीतरी मनामध्ये दुःख असतं, मनामध्ये कोणीतरी काहीतरी बोलल्याचा राग असतो. हे सगळ्या गोष्टी जिथे असतील तिथे मन निवांत होऊ शकत नाही, मन अस्थिर राहतं. थोडा वेळ बसल्यासारखं, मग बऱ्याच वेळा ही मंडळी थोडा वेळ बसल्यानंतर पण डोळे उघडे करतात किंवा मग दुसरं काहीतरी करायचा प्रयत्न करतात आणि त्यांना ती साधना जमत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायचं. आता त्याच्याही पुढची एक अवस्था साधकाची येते, तो नेहमी साधना करतोय, काही वेळा तर ती जमते आणि काही वेळा जमत नाही, अशी अवस्था येते. काही वेळेला जमते म्हणजे मन त्याला बहिर्मन अंतर्मनाचं जेव्हा भावनिक ऐक्य होतं तेव्हा त्या भावनिक ऐक्यामध्ये बहिर्मनाने सांगितलेला विचार अंतर्मन स्वीकारतो आणि तिथे मन शांत राहतं, तिथे साधना बरोबर होते. म्हणून इथे बहिर्मन अंतर्मनाचं भावनिक ऐक्य असावं लागतं आणि ते भावनिक ऐक्य असण्यासाठी सत्संगात राहणं महत्त्वाचं असतं, सतत सद्गुरूंचं मार्गदर्शन घेत राहणं महत्त्वाचं असतं, सतत सद्गुरूंची प्रबोधनं ऐकत राहणं महत्त्वाचं असतं आणि सतत त्या चिंतन असणं महत्त्वाचं, की परमेश्वराचं चिंतन, परमेश्वराला अनुभवण्याची तळमळ, ध्यास जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मन तिथे वळणार नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी साधकाने लक्षात ठेवायचं आहे की ही साधना बघायला गेली, ज्याला जमली त्याच्यासाठी सोपी आहे, पण ज्याला जमत नाही त्याला महाकठीण आहे. मग महाकठीण म्हणजे सोडायची का नाही, कारण याच्यासाठी केला होता अट्टाहास असं समजायचं. आपला जन्म कशासाठी, ह्यासाठी आहे खरा, परमेश्वराच्या अनुभूतीसाठी मानवी देह मिळालेला आहे. त्याच्याशिवाय दुसरा देह, बाकीचे प्राणी मात्रांचे देह भरपूर आहेत, चांगले देह आहेत, वाईट देह हा भाग नाही, पण अनुभव घ्यायचा असेल तर मानवी देहातूनच घेता येतो. आणि ज्याला सद्गुरू भेटले त्याला आणखी चांगली संधी मिळालेली आहे, पण सद्गुरू भेटून जो घेत नाही त्याचं भाग्य काय आहे ते आपल्याला सांगता येत नाही. लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरूंजवळ गेला आणि साधनेचा अभ्यास नाही केला तर संधी तुम्ही चुकवली म्हणून समजा. सद्गुरू भेटून सुद्धा आम्ही साधना करत नाही, आम्हाला जमत नाही, आम्ही आपलं एवढंच करतो असं जेव्हा मी म्हणतो, नेहमी मी म्हणतो की सगळं करा पण सगळ्यात महत्त्वाची साधना असली पाहिजे. साधनेशिवाय तरणोपाय नाही, दुसरा मार्ग नाही. इथे अनुभूती घेण्यासाठी प्रथम परत लक्ष घ्यायची, अनुभूती आहे आणि ही अनुभूती जसा परमेश्वर आहे की जसा देव आहे तसा त्याला अनुभवायचा आहे. म्हणून सद्गुरू साधनेमध्ये देवाची अनुभूती करून देतात, म्हणून देवाला पाहायला शिकवतात आणि हे देवाला पाहायला शिकवतात त्यासाठी आपण बसलेलो आहोत. आणि तिथे देवाची अनुभूती म्हणजे आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न असतात, तो दिसणार कसा, असा कसा होईल, तसा कसा होईल, तो कसा दिसणार नाही, काही दिसणार नाही, तो आहे, फक्त तो अनुभवायचा आहे. आणि तो अनुभवायचा कुठे, जिथे कुठे मी ते स्फुरण तेथे घडावे विठ्ठल स्मरण, हा जो बोध सांगितला जातो तिथे मन जेव्हा जितकं निवांत 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 होत जाईल त्यावेळेला जो अनुभव येतो तो अनुभव देवाचा असतो. एकदा तो अनुभव जर व्यवस्थित साधकाला समजला तर त्याचं मन अधिक अधिक शांत होतं, अधिक अधिक तो बाह्य विषयांपासून अलिप्त असतो. अलिप्त असतो म्हणजे लोकांना दूर नाही जात, लोकांमध्ये राहतो पण कोणामध्ये गुंतत नाही, सगळं काही करतो पण काहीच करत नाही, अशी जी अवस्था म्हणतो आपण ती अवस्था त्याची व्हायची. पण त्यासाठी नेहमी साधना करावी लागते हे लक्षात ठेवा. करता करता ती होते. साधनाचा प्रयत्न करावा लागतो आणि करता करता ती व्हायला लागली की आपलं काम संपलं. आपलं काम संपलं म्हणजे जाणीवपूर्वक आता मी साधनेला बसतो, तुम्ही बसा तिथे साधना सुरू होऊ शकते एकदा ती जमली तर, व्हायला हवी म्हणजे अंतर्मन साथ द्यायला हवी. आज जो आता प्रश्न विचारला आहे की मन अस्थिर असतं किंवा थकलेलं असतो तर ते आपल्याला साधना जमत नाही किंवा ती ऊर्जा मिळत नाही, तर ती ऊर्जा मिळण्यासाठी आपल्याला हे जे सतत चिंतन असावं लागतं. म्हणून एकांत साधनेमध्ये एका जागी स्थिर बसून करायचं असतं आणि लोकांत साधना म्हणजे सतत चिंतनात राहायचं असतं. चिंतन ही मोठी साधना आहे, कारण ती साधना म्हणजे डोळे उघडे करून सुद्धा आपल्याला त्या परमेश्वरी शक्तीचं म्हणजे जो अनुभव
एकांत साधनेमध्ये घेतो त्या साधनेचा अनुसंधान अनुभवाचा डोळे उघडे करून घेता आला पाहिजे. मग डोळे उघडे केल्यानंतर सगळी दृश्य जरी दिसली तर त्या दृश्यामध्ये रूपामध्ये न गुंतता त्याच्या मागे जे स्वरूप आहे त्याचा त्याला अनुभव यायला लागतो. म्हणून सर्वत्र हे दिव्य स्वरूपच आहे. हा जो संत नेहमी सांगतो सर्वत्र परमेश्वरी शक्ती आहे, तो अनुभव संतांना आहे. कारण त्यांना रूप दिसले तिथे ती परमेश्वरी शक्ती नांदते, हा अनुभव असतो. म्हणून एकदाच आपल्या स्वतःच्या ठिकाणी अनुभव घेतल्यानंतर तो सर्वत्र दिव्यत्व आहे या अनुभवात जेव्हा संत राहतात तेव्हा त्याला कोणी निंदा केली तरी काही फरक पडत नाही, कोणी वेडावाकडं बोलला तरी फरक पडत नाही, शरीराला काही दुखणं आलं तरी फरक पडत नाही. पण ती अवस्था तिथपर्यंत आपली प्रगल्भ झाली पाहिजे. ती या अवस्थेत घेतल्यानंतर काही फरक पडत नाही. तिथे त्यांचं सतत चिंतन परमेश्वराशी शक्तीशी एकरूप झालेलं असतं. ते परमेश्वरापेक्षा वेगळ्या हा त्यांना जीवन मी वेगळं कधीच वाटत नाही की आहे ते सगळं जीवन परमेश्वराचं आहे आणि ह्या परमेश्वराच्या जीवनामधून ते पाहत असतात. ही अवस्था आपल्याला यायला पाहिजे. आणि ही अवस्था येताना अनेक अडीअडचणी येतील, मनस्थिती बिघडेल, लोक टीका करतील, पण ह्या सर्वांना सामोरं जात जात आपण आपली साधना जर अगदी एका दिशेने करत राहिलो, निश्चयाने करत राहिलो तर ही साधना सुद्धा फळते आणि तिथेच आपल्या मनाचं परिवर्तन होतं. म्हणून आता जी प्रश्न विचारला त्याचा अर्थ असा आहे की ही जी साधना आहे त्या साधनेचा जसा अभ्यास आपल्याकडे व्हायला पाहिजे तो तितकासा होत नाही. त्यासाठी आपल्याला आधी हा अभ्यास करत राहिला पाहिजे. लोकांकडनं निगेटिव्हिटी आहे तर कारण आपण निगेटिव्हिटी स्वीकारतो म्हणून तिथे निगेटिव्हिटी कळते. एखादा माणूस आपल्याला आवडत नाही का, तो मला आवडत नाही कारण त्याच्याकडे आवडत नाही हे त्या दृष्टीने पाहतो म्हणून तो आवडत नाही. पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. पाहण्याची दृष्टी जेव्हा बदलते तर सर्वत्र ही सर्व रूप एकाच परमेश्वराची आहेत. हा जो संत जे सांगत असतात ते चिंतन आपल्याकडे असलं पाहिजे. रूप पाहून आपण वेगवेगळे विचार करत असतो तर ती साधना आपल्याला होणार नाही. अनेकत्वात एकत्व पाहणं, अनेकात एकाला पाहणं हा जो बोध आहे तो लक्षात. डोळे उघडे ठेवल्यानंतर आपल्याला सगळी रूपं दिसतात, पण ती सगळी रूपं एकाच परमेश्वरी शक्तीची आहेत. एकच परमेश्वरी शक्ती विविध रूपाने प्रगट आहे हा भावातून पाहता आलं पाहिजे. ह्या भावातून जेव्हा पाहायला लागतो तेव्हा निगेटिव्हिटी येत नाही. म्हणून दृष्टी बदलली तर सृष्टी बदलते, दृष्टी नाही बदलली तर सृष्टी बदलू शकत नाही. आणि सृष्टी चांगलीही नसते आणि वाईट नसते. आपण कोणत्या दृष्टीतून पाहतो तर ती चांगली न वाईट असते. निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी ह्या आपल्या दृष्टीचा परिणाम आहे. मला एखाद्या माणसाकडनं पॉझिटिव्ह एनर्जी आली असं आपण म्हणतो, पण ती त्याची तुमची दृष्टी असते म्हणून तशी येते. आपल्याला एखाद्या माणसाकडनं निगेटिव्ह ऊर्जा आली असं आपण म्हणतो, त्यावेळेला आपली दृष्टी निगेटिव्हिटीकडे गेलेली असते म्हणून ती असते. म्हणजे जेव्हा तुम्ही सबभूमी गोपालकी असं जे सांगितलं आहे किंवा वासुदेव नांदेच्या राजारी मी सर्वत्र ही ईश्वरी शक्ती नांदते आहे, ह्या चिंतनात जेव्हा तुम्ही राहायला लागता तर समोरचा म्हणून कसाही वागू देत ना. लक्षात घ्या, समोरचा वागतो म्हणून तुमची मनस्थिती बिघडायचं कारण काय? कारण तुम्ही चिकटता तिथे जाऊन. मनाने चिकटता मनाने जातो, आपण लिप्त होतो. इथे अलिप्त होऊन राहता आलं पाहिजे. आणि या अलिप्त होण्याची कला चिंतनातून हळूहळू येते. समोरची माणसं कशी वागवत तुमचा त्याच्याशी काही संबंध नसतो, त्याचं कर्म त्याच्याकडे. तो तुमच्यावर टीका जरी करत असेल तरी सुद्धा तुमचं मन विचलित होता कामा नये. कारण तुमच्या टीका ही देहाला टीका केलेली असते, त्यामागे असलेलं जे तत्व आहे त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही. इथे खंबीर असलं पाहिजे. आपण आपलं जे अस्तित्व आहे ते जे दिव्य अस्तित्व आहे त्या दिव्य अस्तित्वाच्या अनुभवातून जेव्हा आपण राहायला लागतो त्यावेळेला कोणतीही गोष्ट साधनेपासून तुम्हाला लांब करू शकत नाही. तिथे सतत ईश्वराचं स्मरण असतं आणि त्या स्मरणातून अनुसंधानात आपण पोचतो. आणि अनुसंधानातून पोचताना साक्षी भावाने आपण पोचतो. या प्रगतीच्या स्टेप्स आहेत प्रत्येकाच्या. आणि म्हणून इथे अडीअडचणी खूप आहेत सुरुवातीला म्हणजे एकच लीला तरले जे सर्व भावे मज बदले त्या ऐलीच थडीत चरले माय जळ असं जे म्हटलं आहे
की इथे एकच तिला लिहिला कोण ठरू शकतात जे सर्व भावे सर्व भावाने सद्गुरूंना शरणागत गेले किंवा परमेश्वराला शरणागत जे सर्व भावे मत बसले तया आईलीचं थडी जर त्यांना हे पार होता येतं. नाहीतर ह्या ज्या मायाजलामध्ये मगरी आहेत सुसरी आहे जसं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलीने की तिथे माणसं अडकतात का कोण मगरी खाते सुसरी खाते किंवा आणखी काही त्रास आहे कारण ह्या अडीअडचणी आहेत प्रपंचात त्याचा ते फक्त रूपात्मक सांगितलं आहे. खरं काय माणसाच्या मनामध्ये इतकी अडीअडचणी आहे इतका द्वेष मत्सर भरलेला आहे इतका राग आहे की ह्या सगळ्या मगरी सुसरी आहेत तिथेच आपण अडकलो जातो आणि त्यातून पुढे येतच नाही. इथे सोपा उपाय सद्गुरूंची भक्ती करता आली पाहिजे. भक्ती कशी करायची सद्गुरू म्हणजे ते चैतन्य स्वरूपच ह्या भावात सद्गुरूला शरण जात राहिलं पाहिजे आणि आपण ज्या तत्वाशी एकरूप व्हायचंय त्यासाठी हे सगळं करतो आहोत. हा भाव जेव्हा साधकाकडे येतो तेव्हा ती तरी साधकाची तळमळ आणि सर्व काही अनुभवाला येऊ शकतं आणि मग कोणताच प्रश्न उरत नाही. अडीअडचणी किती आत्मशक्ती म्हणायचे की आत्मतत्व म्हणायचे त्या आत्मतत्वाच्या भावातच ते त्यांचा देह सुटला. म्हणजे संत जेव्हा त्यांना कधी कधी शरीराचा त्रास होत नाही असं नाही होतं प्रारब्ध आहे का काही गोष्टी असतात त्याच्यातून शरीराचा त्रास येऊ शकतो संतांना सुद्धा पण त्यालाही सामोरं जाण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे असतं आणि असं सामर्थ्य सर्वांना मिळू शकतं साधनेतून. ज्याच्याकडे ही साधना परिपक्व होते त्याला हे सगळं होतं. म्हणून साधना ही केलीच पाहिजे असं जेव्हा आपण सतत आग्रह करतो ते काही आपलं काही मार्केटिंग नाही करायचा धंदा आहे की आम्हाला काहीतरी पैसे मिळणार आणि तुम्ही करा एक पैसाही आम्ही तुमच्याकडे मागायला येत नाही काही करायला येत नाही. तर हे तुमच्या प्रत्येक साधकाचा हितासाठी आहे स्वतःच्या प्रगतीसाठी आहे. हे प्रत्येकाने जे सद्गुरू शिष्य आहेत त्यांना जर हे जमलं नाही तर ते चांगल्या संधीला मुक्त आहेत हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात. म्हणून साधना ही प्रत्येकाने व्हावी आणि त्यासाठी हे सगळे प्रश्न उत्तराचा रंगाने आपण जे वर्णन केलं आहे ते मुद्दाम केलं आहे की प्रत्येकाने कळलं पाहिजे का होत नाही आणि म्हणून प्रत्येकाने करावी आणि सद्गुरू कृपेने सर्वांना त्यात यश मिळू ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू. सद्गुरुनाथ महाराज की जय.